ज्या ज्या जे व्यवसाय करतात चिराग मार्बल तिथे त्यांनी मला निमंत्रण दिलं होतं. मी निवडून आल्याने मी त्यांचा एक जुना सहकारी आहे. 1990ला जेव्हा आम्ही खेळला आलो, माझं गावच खेड आहे, पण त्या भाईंच्या प्रचारादरम्यान आम्ही जेव्हा खेडला 90ला आलो तेव्हा पहिली आमची ओळख ह्या खेड शहरामधली. एक उत्तम कुमार जैन, दुसरा आमचा विश्वास मुदळे विचारत होता, त्या जगात नाही तो एक माझा मित्र होता. तर दीपक लड्डा असे काही ठराविक लोक आहेत, अभि महाजन, राजन महाकाळ, अशी बरीचशी नावं घेण्यासारखी आहेत. त्यातमध्ये जे तो होता आमचा कैलास बाळा शिर्के नाही, अशी बरीच मंडळी होती. त्यामध्ये उत्तम कुमार जैन आणि आम्ही अजूनपर्यंत दोस्ती टिकून ठेवलेली आहे. पक्षविषयाविषयी कधी आमच्यामध्ये येत नाही का अशा विषयाने जेव्हा कधी काय मला मदत कशी लागली काय मला, कारण उत्तम कुमार जैन अतिशय हुशार लोक आहेत, कारण ती मोठमोठ्या लोकांमध्ये खेळमध्ये असतात, चांगले कार्यक्रम अरेंज करतात, खेळमध्ये बऱ्याचशा कार्यक्रम वगैरे असतात. तसं काय कधी काय सल्ला वगैरे लागला तर आम्ही विचारतो, त्यांना कधी लागला ती सल्ला मला विचारतात. शक्ती दोस्ती आहे, दुसरं आमचं काय पक्षपेक्षा आमचा काय विषय नाही दोघांचा. आणि दोस्ती आम्ही टिकून ठेवली आहे, एकमेकांना शब्द दिलेले आहे, असा विषय आमचा. व्यवसाय बरेच वर्षांनी यायला मिळत नाही, मग आज वेळ काढून ते झाले काय पण करून आणणार. मी वाटतं येतो, पण तुम्ही तिकडे येण्यापेक्षा काय मी एवढा मोठा नाही. मी बोलो दोस्तीमध्ये मी तुम्हाला इथे भेटायला येतो, इथे भेटायला आलेलं आहे, त्यामुळे तुम्ही पण इथे भेटले. बरोबर. तुमचे काय सांगाल, अण्णाच तुम्हाला भेटायला आलेत? मला निवडून आल्यानंतर अभिनंदनाचा मेसेज केला, फोन केला. तर आता मोठी माणसं आहे ती, आणि म्हणजे ते सांगतात माझा सगळ्यात पहिला आणि जवळचा मित्र म्हणून मला ते मान देतात, हीच मोठी गोष्ट आहे. त्याने सांगितलं नको तसं अभिनंदन तू करायला येऊ नकोस, मी येईन तुझ्याकडे, मला यायचं. हा मोठेपणा आहे. म्हणजे ते माणूस किती मोठा झाले त्याचे पाय जमीन आणि आपल्या मित्रांच्यात असतात, हा त्याचा एक पुरावा आहे. आणि मला तेच बरं वाटलं की तू तिकडे काय येऊ नकोस, तू मी येईन. म्हणजे एक हे वेगळं पण आहे, हे रसायन वेगळं आहे. आणि ते आलेत आज. त्यामुळे अभिनंदन स्वीकारायला नाही, तुला भेटायला येईल, मी निवडून आलो म्हणून हे लक्षात ठेवा, माझ्या मित्राला भेटायला येईल असं बोलले आणि त्याप्रमाणे आले.